झोप का महत्वाची आहे? व्हाय स्लीप मॅटर्स. आयुर्वेदाचे आणि योगाचे या झोपेबद्दल काय इन्साइट्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर, मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथून. आज आपण एक फारच दुर्लक्षित विषयाबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे झोप. आपण आहारावर, व्यायामावरती भर देतो, पण तुम्हाला माहिती आहे का, योग्य झोप सुद्धा उत्तम आरोग्यासाठी तितकीच आवश्यक आहे. ज्यावेळी आपण झोप हा आरोग्याचा एक विसरलेला पाया आहे. आयुर्वेदात म्हटलेलं आहे की त्रयोपस्तंभ हा आहार, निद्रा, ब्रह्मचर्य, म्हणजेच आहार, झोप आणि संतुलित जीवनशैली ही 3 स्तंभ आपल्या आरोग्याला आधार देत असतात. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात झोपेकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळे अनेक त्रास होतात. थकवा जाणवतो, मनशांती राहत नाही, सतत चिडचिड होते, पचन बिघडलेलं असतं, अगदी इनफर्टिलिटी पर्यंत सुद्धा ह्याचा प्रॉब्लेम दिसून येतो. तर ही झोप इतकी का महत्वाची आहे? योग्य झोप तुमच्या शरीरावर कशी सकारात्मक परिणाम करते ते आपण पाहूया. पहिलं म्हणजे चांगली झोप घेतली तर मेंदूचं आरोग्य व्यवस्थित राहतं, तुमची स्मरणशक्ती व्यवस्थित राहते, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित करू शकता आणि निर्णय क्षमता चांगली राहते. दुसरी गोष्ट, हार्मोन्स चांगले बॅलन्स राहतात, हार्मोन्स डिस्टर्बन्सेस कमी होतात आणि त्यामुळे डिस्टर्ब हार्मोनमुळे जे त्रास, आजार होतात ते होत नाही. तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहतं. त्यामुळे झोप ही खूप महत्त्वाची आहे आणि मानसिक स्वास्थ्य सुद्धा खूप छान राहतं. तर नॉर्मली लोकांना किती झोप आवश्यक आहे? तर जेव्हा एखादा अडल्ट आहे, प्रौढ व्यक्तीसाठी साधारण 7 ते 9 तास झोप. त्यानंतर जी मध्यमवयीन, किशोरवयीन मुलं आहेत त्यांना 8 ते 10 तास आणि जी छोटी बाळ आहेत त्यांना 10 तास झोप गरजेची आहे. तर तुम्ही जर यापेक्षा कमी झोप घेत असाल तर तुमचं शरीर हे स्लीप डेप्थमध्ये जातं आणि त्याचे परिणाम हळूहळू दिसतात. आयुर्वेदामध्ये झोपेला म्हणजेच निद्रेला खूप महत्त्व दिलेलं आहे. आयुर्वेदात निद्रेला बल, आयुष्य, सुख, दुःख, पोषण, अपोषण, स्थूलता, कृशता यांना कारणीभूत मानलेलं आहे. विशेषतः तुम्ही जर रात्री 10 वाजण्याच्या आत झोपला तर त्यामुळे तुमचा पित्तदोष कमी राहतो, शरीराचं जे दुरुस्तीचं काम होणार आहे ते व्यवस्थित होतं. सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठलात म्हणजे साधारण 6 वाजेपर्यंत उठला तर त्यामुळे तुमचा वात व्यवस्थित राहतो, प्रसन्न वातावरणामुळे मनच शांत राहतं. दुपारची झोप घ्यायची नाही आहे, त्यामुळे पचन डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे आम निर्माण होतो आणि त्यातून बरेच सारे आजार होतात आणि रात्री जागरण हे करायचं नाही. तर ही झोप जी आहे ती व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला योगाचा उपयोग कसा करून घेता येतो? योगशास्त्रामध्ये झोपेमुळे मनाची शांतता छान प्रकारे मिळते आणि त्यासाठी विविध जे आहेत प्राणायाम सांगितले, ज्यातला की भ्रामरी प्राणायाम आहे, त्यामुळे मेंदू शांत राहतो. शवासन आहे किंवा योग निद्रा आहे, त्यामुळे शरीराला पूर्ण विश्रांती मिळते आणि शरीराचं जे कार्य आहे ते व्यवस्थित व्हायला लागतं. चंद्रभेदन प्राणायाम आहे, त्यामुळे मन आणि शरीर याचा जो स्ट्रेस आहे तो कमी व्हायला लागतो. त्राटक जे ध्यान सांगितलेलं आहे त्यामुळे मन एकाग्र होतं आणि विचार शांत होतात आणि त्यामुळे सुद्धा झोप चांगली लागायला मदत होते. हे सगळं जर नियमित केलं तर त्यामुळे झोपेची गुणवत्ता छान सुधारू शकते. आपण एक छोटीशी टेस्ट करूया, त्यामुळे कळेल की तुम्ही योग्य प्रमाणात झोप घेताय की नाही घेतायत. पहिलं, सकाळी उठल्यावरती तुम्हाला ताजंतवानं वाटतंय का? दिवसातून दुपारी झोप येते का? तुम्हाला लवकर राग येतो का? मूड स्विंग्स होतात का? त्यानंतर दिवसभर सारखी साखर किंवा कॅफेनची इच्छा होते का? जर यापैकी 2 ते 3 किंवा 4ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर तुमच्या झोपेमध्ये सुधारणा करण्याची खूप जास्त गरज आहे, कारण हे कमी झोपेचे इंडिकेशन्स आहेत. तुमची झोप कशी आहे ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण दररोज किती तास झोपता ते सुद्धा मला नक्की सांगा. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर सुद्धा करा, कारण लोकांना कळलं पाहिजे की झोप महत्त्वाची आहे. पुढच्या व्हिडिओत आपण आयुर्वेदिक उपाय, आहार आणि दिनचर्या याच्या माध्यमातून झोप सुधारण्यासाठी काय काय करता येईल ते सांगणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन सुद्धा क्लिक करून ठेवा. धन्यवाद.